शिक्षकांच्या जिव्हाळ्याची बँक असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शनिवारी बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी प्रगती पॅनलची जाहीर घोषणा पत्रकार परिषदेत केली. विशेष म्हणजे आगामी निवडणुकीकरिता तब्बल 18 नवीन चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. मागील 2 वर्षापासून गले की हड्डी बनलेल्या शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून येणाऱ्या जून महिन्यात सदर निवडणूक पार पडणार आहे. आगामी होऊ घातलेल्या या निवडणुकीकरिता जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी उडी घेतली आहे आणि आपापले पॅनल जाहीर करून उमेदवारांची घोषणा देखील केली आहे. याच अनुषंगाने शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी आपल्या प्रगती पॅनलचीही जाहीर घोषणा केली आहे. प्रगती पॅनलमध्ये जिल्हा परिषदेच्या तब्बल 11 शिक्षक संघटनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना तसेच जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, लिपिक वर्गीय संघटना, जिल्हा परिषद, SSC उत्तीर्ण परिचर कर्मचारी संघटना इत्यादी संघटनांचा समावेश आहे. प्रगती पॅनलचे समन्वयक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र मेटे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रगती पॅनलचे सर्वेसर्वा गोकुलदास राऊत यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. आगामी होणाऱ्या निवडणुकीकरिता जिल्हा परिषदेला जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आल्यामुळे प्रगती पॅनलचे 21ही संचालक निवडून आणू असा विश्वास अध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी व्यक्त केला. त्यामध्ये व्याजदर कसा कमी करता येते, स्टेट बँकेप्रमाणे आम्हाला कशा प्रकारे सोयी सुविधा पुरवता येईल, याचं सर्व नियोजन आम्ही आमचं जे काही जाहीरनामा राहील त्याच्यामध्ये आम्ही करू. या प्रगती पॅनलमध्ये जवळजवळ 70% लोकांना म्हणजे जुने जे होते ते अलग अलग संघटनेचे होते. त्यामध्ये काही महानगरपालिकेचे 3 संचालक निवडून आलेले होते. त्यामध्ये 59च मतदार आहे, परंतु 3 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळं जिल्हा परिषदची जी काही 8,391 सभासद आहेत त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखा मला वाटत होता आणि म्हणून जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मी जिल्हा परिषदेच्या लोकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटना सोबत घेतल्या आणि निश्चितच या पॅनलचा 21च्या 21 सीटा निवडून येतील अशा प्रकारची मला खात्री आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.